नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित जवादे आपल्या सर्वांचं आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वागत करतो. म्हणून आपण शैक्षणिक जीवनामध्ये असाल किंवा बाह्य जीवनामध्ये असाल, स्पर्धा परीक्षा देत असाल, तर सध्याच्या स्पर्धा परीक्षामध्ये एक प्रश्न जास्तीत जास्त वारंवार विचारलेला आहे, तो म्हणजे घनाची स्थिती. असा ठोक्यांवर आधारित प्रश्न तुम्ही नक्कीच प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिला असेल. तर यामध्ये काय असतं, एक ठोका दिलेला असतो आणि त्याच्यावरती असे 3 अंक आपल्याला दिसत असतात आणि आपल्याला कोणत्याही अंकाच्या विरुद्ध बाजूला असलेला अंक शोधायचा असतो. हाच घनावरचा प्रश्न असतो आणि तो उकल करताना आपल्याला थोडी अडचण येत असते. तर आज आपण त्याच्यावरती तो कसा सोडवायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, परीक्षेमध्ये आपल्याला काय दिलं असतं, असं एक घनाची आकृती दिलेली असते, असे 3 अंक दिलेले असतात आणि त्याच्या मागचा अंक कोणता असा प्रश्न विचारला जातो. कधी कधी असे 4 ठोके दिले असतात, त्याच्यावरून अनुमान करायचं असतं. सुरुवातीला आपण हा ठोका उलगडल्यानंतर कसा होईल ते पाहू. तर समजा कोणताही ठोका पहा, आपल्याला किती बाजू दिसतात, 3 बाजू, 3च बाजू दिसणार आहेत, वरची, या बाजूची, या बाजूची, कारण आपण 3 डायमेन्शनल व्ह्यूने पाहतो. याच्या पलीकडचा आपल्याला दिसू शकत नाही कोणताही ठोका टाकला तरी. तर मग आता समजा ह्या 3 बाजू आहेत, हा ठोका समजा उकलला म्हणजे याचे पृष्ठ जर वेगवेगळे केले तर ते अशा प्रकारे येतील. कोणताही ठोका आखताना आपण तो अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे. याचे 4 कॉलम करायचे, वरती एक आणि खाली एक. आता असं समजा की हे 3 बाजू आपल्याला दिसत आहेत, 2, 5, 3 त्या इथं आहे, 2, 5, 3 त्या इथं आहे, बरोबर. आता राहिलेल्या 3 ठिकाणी कोणते अंक, तर याच्या बाजूचे विरुद्धच्या बाजूचे अंक असतील. मग ते कोणते असतील, 1 इथे असेल, 4 इथे असेल, 6 इथं असेल, असं असू शकतं. म्हणजे कोणताही ठोका जर आपण उलगडला तो असा होऊ शकतो. याच्यापेक्षाही वेगळ्या डिझाईनमध्ये तो ओपन होऊ शकतो, कधी कधी असाही होतो. इथं पहा, असाही होतो, इथेही 3 अंक, इथं असंही पण करता येऊ शकतो. पण सर्वातीला आपण लक्षात येण्यासाठी एकाच पद्धतीनं पाहू. तर मग ठोका उघडल्यानंतर कसा होतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. चला आता याच्यावरती आपण प्रश्न पाहू. मग परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, पहा, खालील पृष्ठांवरून 2 ह्या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल. म्हणजे आपल्या इथं 4 पृष्ठ दिलेले आहेत, एकच घन आहे, त्याचे वेगवेगळे अँगल दाखवले आहेत. एकच घन आपल्याला 8 बाजूने पाहता येतो, त्यातल्या 4 बाजू दिलेल्या आहेत आणि मग आपल्याला विचारलं 2च्या विरुद्धार्थी, 2च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. असं पाहिल्यानंतर काढता येईल का नुसतं नजरेनुसार? नाही. तर त्याच्यासाठी सूत्रच आहे, जसं आपण तो घन उलगडला होता ते असं सूत्र समजू आपण. मग ज्यावेळेस असा प्रश्न दिला जाईल त्यावेळेस आपण मागा पाहिलं तसं उकल करून टाकायची. त्या घनाची उकल करताना किती भाग करायचे? 4, 1, 2, 3, 4 असे 4 करायचे. वरच्या बाजूला 1, खाली 1, अशी डायग्राम सर्वांना काढता येईल. आता काय करायचं सांगतो. ज्यावेळेस पहिला घन पाहायचा, पहिल्या घनावर काय दिलेलं आहे, 2, 3, 5 सरळ लिहून टाकायचे. तर 2, 3, 5 हा घन समजा आपण जोडला. तर जोडताना या 3 बाजू आपल्याला एकत्रित बाजूने दिसू शकतात, ह्या 3 एका बाजूने दिसू शकतात, ह्या 3 एका बाजूने दिसू शकतात, 1, 2, 3 ह्या 3 एका बाजूने दिसू शकतात. ही जी बाजू आहे ह्या बाजू शेजारी शेजारी येतात आणि ही जी बाजू आहे हे 2च्या मागच्या बाजूला, म्हणजे आपल्याला थोडक्यात इथला अंक शोधायचा आहे. तर तो कसा काढायचा आता पहा. आपण आहे असं 2, 3, 5 यांनी सांगितल्याप्रमाणे मांडून घेतलं. जर या बाजूने पाहिलं हे 3 बाजू दिसणार आहे. आता पुढचं पहा, 1, 3, 6. आता 1, 3, 6 इथं 3 आहे, इथं 1 तर इथं 1 येईल किंवा इथं 1 येईल, इथं 6 येईल किंवा इथं 6 येईल. त्याला कारण काय, 3च्या विरुद्ध बाजू हे आहे, त्यामुळे 3च्या विरुद्ध बाजूचा अंक इथं दिसणारच नाही, 3च्या विरुद्ध बाजूचा आहे. म्हणजे हे 3 बाजू आपल्याला समजा 3, 6, 1 दिसत आहेत. तर मग 3 बरोबर इथं तर अंक आहे, मग राहिलं ते 2च घरं. मग एक तर इथं 1 येईल किंवा इथं 1 येईल, इथं 6 येईल किंवा इथं 6 येईल. आता नेमकी 6 कुठं व 1 कुठं हे कसं काढायचं ते पुढं पहा. पुढचा ठोका पाहू. 4, 5, 6 इथे 5 आहे. आता मग 5च्या विरुद्धार्थीचा बाजू दिसते का, इथं 5 अंक दिलाय, याच्या विरुद्धार्थी दिसणार आहे का, नाही. मग इथं 5 आहे, याच्या विरुद्धार्थीचा हा असतो, हा दिसत नाहीये. मग 5च्या शेजारी हे 2 येणार आहे, 4 आणि 6 काहीच नाही. आपण फक्त तो अंक पाहिलाय आणि त्या अंका शेजारी त्याची मांडणी करून घेतलेली. आता राहिला कोणता, 1. ही झाली आपली मांडणी आणि मग सोपं आहे. 2, 3, 5 पहिल्यानुसार आहे. 1, 3, 6 पहा, 1, 3 हा मागच्या बाजूने जाणार आहे दुमडल्यानंतर असा. 1, 3, 6 झालं. 4, 5, 6 4, 5, 6 हे 2 आणि हे खालचा होणार आहे आणि 1, 2, 4 1, 2, 4 ही बाजू आहे. म्हणजे हाच ठोका फक्त आपण असा उलगडून मांडलाय.
आता उत्तर सापडायचं फार अवघड राहिलेलं नाही. 2च्या विरुद्धार्थी 6 आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 6. पर्यायामध्ये 6 असेल ते बरोबर असेल. मग याच्यावर आणखी 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. 3च्या विरुद्धार्थी कोणता? तर 3च्या विरुद्धार्थी लगेच 4. 5च्या विरुद्धार्थी कोणता? 5च्या विरुद्धार्थी लगेच 1. म्हणजे एकाच प्रश्नावर अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जर असा ठोका आला त्याच्या खाली 2-3 प्रश्न आले तर नक्कीच आपले 2 ते 3 गुण या प्रश्नातून आपले पक्के होणार आहे. काय ठेवायचंय? जो अंक इथे येणार आहे, इथे 1 नंबरला जो अंक इथे 1 नंबरला येणार आहे त्याच्या विरुद्ध बाजूला इथला अंक असणार आहे. जो अंक इथे येणार आहे त्याच्या विरुद्धार्थी इथला अंक असणार आहे. आणि जो अंक इथे येणार आहे त्याच्या विरुद्धार्थी इथं अंक असणार आहे. याच्या विरुद्ध बाजूला हा, याच्या विरुद्ध बाजूला हा आणि याच्या विरुद्ध बाजूला हा. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस आपण उकल करून मांडतो त्यावेळेस आपल्याला विरुद्ध बाजूचा अंक लगेच काढता येईल. आता पुढचा प्रश्न आहे, खालील पृष्ठांवरून डी या अक्षराच्या विरुद्ध बाजूस कोणते अक्षर येईल? म्हणजे आपल्याला तो मगासार ठोका आहे फक्त त्याच्यावरती मग आपले अंक त्याला लेटर्स दिलेले आहेत. आता आपल्याला डी याच्या विरुद्ध कोणतं आहे ते शोधायचं आहे. ते आपण पाहूया. आपली डायग्राम नेहमीप्रमाणे तीच आखून घ्यायची आहे. सोपं आहे. अशी आखली, त्याचे 4 भाग करायचे. 1 2 3 4. इथे एक काढायचा, इथे एक काढायचा. थोडक्यात ठोका उलगडल्यानंतर असा होईल. आता मांडणी पहा. आता हे ठोके दिल्यानंतर सुरुवातीला निरीक्षण करायचं, असे कोणते ठोके आहेत का त्याच्यावरती 2 अंक सारखे आहेत, 2 अक्षर सारखे आहेत, जेणेकरून आपल्याला मांडायला सोपं जाईल. आता पहा इथं FAD आपण मागा केलं तसं AF आणि D इथं मांडून घेतले, बरोबर. आता दुसरीकडे कुठं AF किंवा FD दिसतंय का? AF किंवा FD दिसतंय का? AF किंवा FD. तर इथं पाहिलं तर हा F आणि D दिसतंय, बरोबर. मग ह्या FDच्या शेजारी अजून एक ठिकाणी C येणार आहे. जसा FDच्या ठिकाणी A आलाय तसा C येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे FD याच्या शेजारी इथं C आला दिसणार नाही, इथं C आला तरी दिसणार नाही, कारण हा याच्या विरुद्ध आहे, हा याच्या विरुद्ध आहे. मग C कुठे येणार आहे? इथे येणार आहे. आता राहिले 2च. आता मांडायला सोपं होऊन गेलं आपलं. हे पहा CEB. आता पहा C इथे आहे, E आणि B इथे येणार आहे. फक्त आता E कुठं आणि B कुठं ते कसं करायचं? चौथा ठोका पाहू. EFC, FC आणि E. आता याच्या विरुद्ध Fच्या विरुद्ध इथं जर E केला तर तो बसणार नाही, कारण तो विरुद्ध आहे आणि विरुद्ध बाजूचा अंक दिसणार नाही. E आला इथं, लक्षात येतंय. म्हणजे फक्त आपल्याला तर्क आणि अनुमान लावायचंय. शेजारी येणार नाही म्हणजे तिथे येणार आहे. आता E इथं आला की राहिलेला काय? EF E झालं. मग राहिलेला कोणता अंक? तर B, बरोबर आहे. झाली उकल. आता सगळे एकदा बसतायत का पाहून घेऊ. AFD इकडनं पाहिल्यानंतर होतंय CEB, CE आणि B इकडनं पाहिल्यानंतर होणार आहे, कारण हा जॉईंट होणार आहे मागून जाऊन. DFC, DF आणि C हे 2 बाजू आणि ह्या मागच्या बाजूने येणार. हा पण होतोय ECF, EC आणि F. हे आता आपण आता शेवटचं पाहिलं तसं हे होतंय. मग झालं, सगळं बसतायत. मग आपल्याला काय शोधायचंय? D याच्या विरुद्ध बाजूस कोणतं अक्षर असेल? आता D हा मग आपण पाहिलं याच्या विरुद्ध बाजूस कोणतं असतं? अरे हे असतं, बरोबर. मग D च्या विरुद्ध E. मग उत्तर काय आलं? E. समजा विचारलं असतं F च्या विरुद्ध काय? तर B. A च्या विरुद्ध काय? तर C. म्हणजे एका प्रश्नावर अनेक प्रश्न आपण मागा म्हटलो तसं आपल्याला सोडवता येतील. हे कसं मांडायचं कळलं. अशी उकल करून घ्यायची, डायग्राम काढायची आणि त्यानुसार जसे मांडले तसे अंक मांडून थोडं तर्क आणि अनुमान वापरलं तर आपल्याला प्रश्न सुटू शकतात. धन्यवाद.